महिन्याच्या शेवटी पगार संपतो आणि आपण म्हणतो सेव्हिंग कसं होणार, पण खरं कारण पगार नाही. आज आपण तेच पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. मिडल क्लास लोक सेव्हिंग का करू शकत नाहीत? हा व्हिडिओ कोणालाही दोष देण्यासाठी नाही, तर एक रियालिटी समजून घेण्यासाठी आहे. शेवटी मी 3 प्रॅक्टिकल उपाय पण सांगणार आहे, जे प्रत्येक मिडल क्लास व्यक्ती वापरू शकतो. कारण 1. लाईफस्टाईल इन्फ्लेशन. आपला पगार वाढतो आणि लगेच आपला लाईफस्टाईल पण बदलतो. आधी साधा मोबाईल, साधी बाईक, नंतर कॉस्टली मोबाईल, ईएमआयवर बाईक, पण खर्च त्याहून वेगाने वाढतो. यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन. आपण रिच दिसायचा प्रयत्न करतो, पण फायनान्शियली वीक होत जातो. कारण 2. उरलेले पैसे हा सर्वात मोठा गैरसमज. बहुतेक लोक असं म्हणतात, महिन्याच्या शेवटी जे उरेल ते सेव्ह करेन. पण वास्तव काय आहे? शेवटी काहीच उरत नाही. सेव्हिंग बरोबर झिरो. कारण आपण आधी खर्च करतो आणि सेव्हिंगला शेवटची प्रायोरिटी देतो. कारण 3. ईएमआय ट्रॅप. आज मिडल क्लास माणूस ईएमआयवर जगतो. मोबाईल ईएमआय, बाईक ईएमआय, टीव्ही ईएमआय, क्रेडिट कार्ड ईएमआय. प्रत्येक ईएमआय कमी वाटत. 1,500 रुपये, 2,000 रुपये, पण सगळ्या मिळून मंथली बर्डन वाढतो. फ्युचर इन्कम आधीच खर्च होतो. ईएमआय म्हणजे आजचं सुखवद्याचं ओझं. कारण 4. फायनान्शियल नॉलेजची कमतरता. आपण शाळेत मॅथ्स शिकलो, पण पैसे कसे मॅनेज करायचे हे कोणी शिकवलंच नाही. एफडी काय आहे? एसआयपी काय आहे? इन्शुरन्स का गरजेचं आहे? या बेसिक गोष्टीच क्लिअर नसतात. नॉलेज नसल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. एजंट जे सांगेल ते मानलं जातं. सेव्हिंग वाढत नाही. कारण 5. सोशल प्रेशर. आज सोसायटीमध्ये कंपॅरिझन खूप वाढलं आहे. तो न्यू कार घेतोय, तो आयफोन वापरतोय, आपणही तेच करायचा प्रयत्न करतो. पण प्रत्येकाची इन्कम वेगळी असते, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. शो ऑफ इकॉनॉमी मिडल क्लासला मागे ठेवते. कारण 6. इमर्जन्सी प्लॅनिंग नसणं. मेडिकल इमर्जन्सी, जॉब लॉस, फॅमिली प्रॉब्लेम. अचानक खर्च आला की सेव्हिंग संपते, क्रेडिट कार्ड वापरावा लागतो, कर्ज घ्यावं लागतं, कारण इमर्जन्सी फंड नसतो. उपाय 1. सेव्हिंग आधी करा. सेव्हिंग आधी करणे म्हणजे पैशांचं नियोजन योग्य पद्धतीने करणं. सॅलरी मिळताच किमान 10% रक्कम सेव्हिंगसाठी ठेवा. सेव्हिंगसाठी वेगळं बँक अकाउंट ठेवल्यास खर्चावर नियंत्रण राहतं. सेव्हिंग आधी केल्यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो. इमर्जन्सीसाठी पैसा तयार राहतो आणि कर्ज घेण्याची गरज कमी होते. नियमित सेव्हिंग बरोबर आर्थिक स्थैर्य. उपाय 2. ईएमआय कमी करा. ईएमआय फक्त गरजेपुरतीच घ्या. लक्झरीसाठी ईएमआय टाळा. मोबाईल, टीव्ही, गॅजेट्स कॅशमध्ये घ्यायची सवय लावा. एकूण ईएमआय पगाराच्या 30% पेक्षा जास्त नको. जुनी ईएमआय आधी फेडा, नवीन एमई लगेच घेऊ नका. ईएमआय घेण्याआधी स्वतःला विचारा, हे खरंच गरजेचं आहे का? ईएमआय कमी बरोबर स्ट्रेस कमी. नो ईएमआय बरोबर मोर फ्रीडम. उपाय 3. नॉलेज वाढवा. फायनान्स एक्सपर्ट बनायची गरज नाही, पण बेसिक फायनान्शियल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, सेव्हिंग बेसिक्स. सेव्हिंग म्हणजे उरलेला पैसा नाही, तर इन्कममधून आधी बाजूला काढलेला पैसा. दुसरी गोष्ट, एसआयपी आणि एफडी मधला फरक. एसआयपी लॉंग टर्म वेल्थ तयार करण्यासाठी असते. एफडी शॉर्ट टर्म सेफ्टी आणि फिक्स रिटर्नसाठी असते. तिसरी गोष्ट, इन्शुरन्सची इम्पॉर्टन्स. इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही, ते प्रोटेक्शन आहे ॲक्सिडेंट, इलनेस आणि इमर्जन्सीसाठी. हे 3 बेसिक्स माहिती नसतील तर कितीही कमाई असली तरी सेव्हिंग टिकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, नॉलेज हीच खरी सेव्हिंग आहे. मिडल क्लास सेव्हिंग होत नाही कारण पगार कमी आहे म्हणून नाही. सेव्हिंग होत नाही कारण प्लॅनिंग आणि नॉलेज कमी आहे. आज जर आपण छोटा बदल केला तर फ्युचर सिक्युअर होऊ शकतो. अशी सिंपल फायनान्स आणि लाईफ नॉलेज हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे.